तुळशीहार गळा कासे पितांबर अवळे निरंतर हेची ध्यान मुकुर कुंडली तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणे विराजित तुळशीहार गळा कासे पितांबर अवळे निरंतर हेची ध्यान तुका म्हणी माझे हेची सर्व सुख तुका म्हणी माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनो तुळशीहार गळा काशी पितांबर अवळे निरंतर हेची ध्यान विठ्ठल उभेरतेवरी करकटेवरी ठेवून या तुळशीहार गळा काशी पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान वस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी सालोबाप्रमाणे फिरता अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी समस्त गावकरी मंडळी चंदनापुरीकर चंदनेश्वर भगवान रुक्मिणी परम परमात्मा पवनसुत हनुमंतराय खंडेराय देवस्थान अधिकृत ग्रामदेवता त्या सर्वांच्या अहवानातून समस्त गावकरी मंडळी यांनी या सप्ताहाचं नारळ स्वीकारलं आणि या वर्षी गावकरी मंडळी पंचकृषीतील भाविक भक्त मंडळी यांच्या उपस्थितीने चंदनापुरी गावामध्ये हा एकनाथ महाराज प्रासादिक वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी वर्गाच्या वतीने चालू असलेला हा उत्सव त्या उत्सवाला आज प्रारंभ झालेला आहे. परमपूज्य परम आदरणीय गुरुवर्य माझे पिता श्री रखमाजी महाराज नवले यांनी आपल्या जीवनामध्ये चंदनापुरी या गावापासून परमार्थाची केलेली वाटचाल त्यामध्ये अनेक भजनी मंडळ त्याचप्रमाणे मदंगाचार्य गाथा ज्ञानेश्वरी विचार सागरादी ग्रंथाचं अध्ययन अनेक साधकांच्या जीवनाला दिलं आणि त्यामुळे त्या महाराष्ट्रामध्ये काही साधक महाराजांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आणि हे सर्व साधक मंडळी उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या प्रणालीतून परंपरेने चालू असलेली परंपरा आणि त्या परंपरेतून महाराजाकरवी हे सर्व विद्यार्थी साधक मंडळी तयार झाली आणि एक भक्ती ज्ञान आणि प्रेम ही शिकवणूक ते जगाला देतात. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत. भक्ती ज्ञान आणि प्रेम हे अतिशय महत्वाची जीवनामधली मूल्य आहेत. प्रत्येकाने त्या मूल्याला जतन केलं पाहिजे म्हणजे आपण देवमान्य होतो. देवमान्य झालो म्हणजे जगमान्य होतो. आणि अशा पद्धतीची साधना या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी आपल्याला शिकवली आणि म्हणून संतांची शिकवण ही महाराष्ट्राला अतिशय अग्रगण्य आहे. भारत देशाला अग्रगण्य आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाने संतांचं ऐकावं कारण संतांचं ऐकण्यामध्ये जीवाचं सर्वतोपरी कल्याण आहे. अशा पद्धतीची चालू असलेली ही परंपरा भक्ती ज्ञानाचा प्रचार भारत देशामध्ये संत महंत मंडळी करीत असतात. त्यामध्ये समाजातील ऐक्यता नांदत असते. समाजामध्ये एकमेकाविषयी प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सगळे एकत्रित येऊन हा भक्ती प्रेमाचा आनंद लुटत असतो. म्हणून गावकरी मंडळीने मोठ्या श्रद्धेने ही अखंड हरिनाम सप्ताहाची
जी काही व्यवस्था आहे ती करण्याचा मोठ्या कौतुकाने प्रयत्न केला. सर्व गावकरी मंडळी एकत्रित येऊन अन्नदानाचं नियोजन, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, आलेल्या संत मंडळीची व्यवस्थापना आणि सर्वांना प्रेम देणं, हे सर्व गावकरी मंडळीने आता 7 दिवसाकरता हे व्रत स्वीकारलेले आहे. आणि त्या व्रताला अनुसरून समस्त गावकरी मंडळी एका विचाराने, एका मताने एकसंग होऊन आपण सगळेजण मिळून भगवंताच्या चरणी ही अखंड हरिनाम सप्ताह रूपी जी काही साधन आहे किंवा व्रत आहे ते आपण निष्कलंक करण्याचा प्रयत्न करू. ते जर आपण निष्कलंक केलं तर आपलं जीवन निष्कलंक झाल्याशिवाय राहणार नाही. अशा उत्सवामध्ये प्रथम दिवसाचे पुष्प कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्याचा योग प्राप्त आहे. सेवेकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि जवळजवळ सर्वांच्या पाठचा अभंग आहे. मी सांगत असतो कौतुकाने, जो मराठी भाषिक माणूस आहे त्यांच्या जवळजवळ हा अभंग पाठच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 100% अभंग पाठ आहे. ज्यांचा 100% पाठ नसेल त्यांचा 50% का व्हायना पाठ आहे. म्हणजे अर्धवट पाठ आहे. सुंदर ते ध्यान देवाचं असं येतं त्यांना काही त्यातलं. काही काहींचा अर्धवट जरी पाठ असला तरी 25% पाठ आहे आणि काहीचा 25% जरी पाठ नसला तरी कमीत कमी पहिलं चरण का व्हायना पाठ आहे. सुंदर ते ध्यान उभी विटेवरी. आणि एवढं चरण जर पाठ नसलं तर समजायचं हे आपल्या देशातलंच नाही, हे विदेशी आहे, हे आपल्या देशातलं नाही. कारण संतांचे शब्द त्याच्या कानावर जर आले नसतील, कारण हे संतांचे शब्द हरी कीर्तन भजनाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या कानावर आहे. काकड्याचं भजन असलं तरी म्हटलं जाते, हरिपाठ असला तरी म्हटलं जातो, कोणाला म्हणायचं नसलं तरी कोणीतरी म्हणतं म्हणून ऐकू येतं, कोणाला आवडत नसलं तरी कुठेतरी कॅसेट लागली म्हणून ऐकू येतं. म्हणून हे महाराष्ट्राच्या सर्वांच्या परिचयाचे शब्द आहेत, अतिशय महत्वाचे शब्द आहेत. महाराष्ट्राचं कुलदैवत असणारं अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा श्री विठ्ठल, त्या विठ्ठलाची आराधना अनेक भगवत भक्तांनी केलेली आहे. आणि त्या भगवत भक्तांच्या यादीमध्ये तुकोबरायांचा एक अग्र क्रमांक आहे. आणि त्या अग्र क्रमांकामध्ये तुकोबरायाने आपली आवड व्यक्त या अभंगातून केलेली आहे की मला काय आवडतं. तुकोबरायांनी सांगितलं, सुंदर ध्यानरूप असणारी जी मूर्ती आहे ती सुंदर आहे, विटेवर उभा आहे, कटेवर हात ठेवलेली आहे, अशी असणारी मूर्ती, असं असणारा देव मला खूप आवडतो. आवडे निरंतर हेची ध्यान मला ते आवडतं. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे असा देव मला आवडतो. तो जो देव मकर कुंडल आकार धारण करून उभा राहिलेला आहे, त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी आहे, असा सुशोभित दिसतो. असा असणारा श्री विठ्ठल माझ्या आवडीचा विषय आहे. मी त्याला पाहिलं की मला खूप सुख होतं. काय म्हणे, माझे हिचे सर्व सुख मला, मी त्याला पाहिलं की मला त्याच्यापासून खूप सुख होतं. असं मला ते परमानंद देणारं विठ्ठलाचं स्वरूप आहे. तू काय म्हणे, माझे हिची सर्व सुख, आणि मला ते पाहिल्यामुळे सुख होत असल्यामुळे मी पुन्हा 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 त्याला पाहत राहील. पाहिनं श्रीमुख आवडीने, हे सगळं मी विठोबा करता सांगितलं. काही काही लोकांना श्रीमुख शब्दाचा जर अर्थ नाही कळाला तर त्यांना असं वाटेल श्रीमुख म्हणजे बायकोचं मुख. त्यांना शब्दाचा अर्थ जर नाही कळाला, श्रीमुख पाहिनं श्रीमुख आवडीने, श्रीमुख शब्दाचा जर अर्थ नाही कळाला तर तो म्हणे, तुकोबारायाने सांगितलं, अगं म्हटले तू नीट उभा आहे, मी तुझं पुन्हा पुन्हा रूप पाहिन, त्यामुळे मला सुख होतं. असा त्याचा अर्थ नाही. पाहिन श्रीमुख, श्री शब्दामध्ये फरक आहे. तिथे जी स्त्री शब्द आहे तो समाहिता स आहे आणि त्याला त्र र लावलेला आहे. तो स्त्री शब्द तयार झाला,
तो म्हणजे स्त्रियांचा वाचक आहे, महिला वाचक आहे. आणि जिथे शहामुराचा श आहे आणि त्याच्यामध्ये र आहे, अशा प्रकारची जी स्त्री आहे ती स्त्री म्हणजे लक्ष्मी आहे, ऐश्वर्य आहे, संपन्नता आहे. ते भगवंताचा एक गुण आहे. सांगितलं मी या श्रीमुखाला पांडुरंगाला पुन्हा पुन्हा पाहत राहतोय. ते पाहिल्यानंतर मला सुख होत आहे. सुख सुख शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. बऱ्याच लोकांनी सुख घेतलेलं आहे, बरेच लोक सुख घेतात आणि बरेच सुख लोक घेणारच आहेत. म्हणजे सर्वांना सुखाचा अनुभव आहे. सुखाचा अनुभव नाही असा कोणताच जीव नाही. प्रत्येकाला सुखाचा अनुभव आहे. फक्त एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण जे सुख घेतोय ते वेगळ्या वेगळ्या साधनाने सुख घेतोय. सुख घेण्याचे साधन देवाने आपल्याला दिलेले आहे. त्यामध्ये सुख घेण्याचं एक साधन म्हणजे डोळे. डोळे. लोक तीर्थयात्रेला जातात, हिमालयात जातात, केदारनाथला जातात, अमरनाथला जातात आणि मग तिथून आल्यानंतर आपल्या पुढे तोंड भरून वर्णन करतात. काय सांगावं तो हिमालय, काय तो पहाड, काय सुंदर बर्फ, अशी सुंदर दर्या होत्या, निसर्गरम्य वातावरण होतं, असं सुंदर पाणी वाहत होतं. हे कशाद्वारे सुख मिळालं? डोळ्याच्या द्वारे. आपण पंढरीला जातो, हे पंढरीला लाखोनी वारकरी असतात, नाचतात, बागडतात, खूप आनंद होतो आणि म्हणून आपण ते डोळे भरून पाहतो आणि ते पंढरीतलं पाहिलेले सुख पुन्हा गावात येऊन सांगतो. हे सुख कशाच्या द्वारे झालं? डोळ्याच्या द्वारे. मी तुम्हाला हे चांगल्या सुखाच्या कल्पना सांगितल्या. आता तुमच्या कशा कशा असतील ते तुम्ही स्वादा. तुम्ही काय काय पाहिल्यावर तुम्हाला सुख होतं ते तुम्ही तुमचा अभ्यास करा. पण आम्हाला पंढरीत गेल्यावर सुख वाटतं, हिमालयात गेल्यावर सुख वाटतं, एखाद्या मंदिराच्या स्वच्छ प्रांगणात गेल्यावर सुख वाटतं. आता तुम्ही तुमचं ठरवा, तुम्हाला काय पाहिल्यावर सुख वाटतं. म्हणजे डोळ्याच्या द्वारे सुख मिळतं. काही काही माणसाला आपल्या जेवण आपण जे इंद्रियाने करतो त्याला मुख म्हणतो, आपण रसना म्हणतो, त्या रसनेच्या द्वारे सुख मिळतं. मिळतं की नाही सुख? सुख मिळतं म्हणूनच लोक काही कडू पदार्थ पण पितात म्हणतात. आम्हाला काही त्याचा अनुभव नाही, पण लोक सांगते बरं का भांबेरी पिताना असे कडू कसं तरी तोंड करते म्हणजे ते बघ, म्हणजे कडू कारले सुद्धा बरं का. कसं तरी तोंड करते म्हणजे खाताना कसं तरी तोंड करते. त्याचा कसं तरी होतं, खाताना पिताना कसं तरी होतं म्हणतात. पण सुख होतं का दुःख होतं? सुखच आहे ना, बरोबर आहे, त्याचं बरोबर आहे. तुम्ही मला लागले दुःख होत. दुःख झालं तर कोणी केलं असतं का? सुख होतं म्हणूनच माणूस करतो ना. कोणतीही क्रिया माणूस पुन्हा पुन्हा का करतो? सुख झाल्यामुळे करतो का दुःख झाल्यामुळे? सुख झाल्यामुळेच करतो ना. हा सप्ताह पुन्हा तुम्ही करण्याचं ठरवलं, कारण आपण पहिल्याने चांगला मोठा सप्ताह केला होता. त्या सप्त्याचा आनंद सगळ्या तरुणांना, गावकऱ्यांना मिळाला होता. आणि म्हणून आमच्या रामेश्वर महाराजांनी नारळ घेतलेले असल्यामुळे त्यांनीच ठरवलं आपल्याला सप्ताह करायचा. सगळ्या गावांनी एकजुटीने एकमताने होकार दिला की नाही? का होकार दिला? कारण आपण त्यातलं सुख घेतलं होतं. काही कीर्तनकार असे सुंदर आपल्याला विषय सांगतात, दृष्टांत देतात, माणसाला 2 तास कुठे गेले कळत नाही आणि सुखही होतंय, अर्थात आनंद मिळतो. आपला विषय चालला की रसनेच्या द्वारे सुख मिळतं, पाहण्याच्या द्वारे सुख मिळतं. आता आपण कीर्तन ऐकायला आलो, काय ऐकायला आलो? कधीतरी ऐकलेलं होतं आणि ऐकलेलं असल्यामुळे कानाच्या द्वारे आपल्याला काय मिळालं? कानाचे पारणे भेटतात बरं का माणसाला. ऐकल्यानंतर आनंद होतो. माणूस म्हणतो वा आम्ही गेलो बरं का, इतक्या लांब गेलो, इंदोरीकरांचं कीर्तन ऐकलं, आनंदच आनंद झाला. 10 किलोमीटर 15 किलोमीटर लोक जातात पण आनंदी होऊन येतात की नाही? कीर्तन ऐकून सुख होतं. कीर्तन हे सुख होण्याकरताच आहे. म्हणजे श्रवणाच्या द्वारे सुख मिळतं.
रसनेच्या द्वारे सुख मिळतं. एखादा गोड पदार्थ सुगंध मिळाला नाकाला तर त्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं. डोळ्याच्या द्वारे सुख मिळतं आणि बसायला नरम बिछाना मिळाल्यानंतर सुखच मिळतं. म्हणजे पंच विषय आपल्याला सुख देतात हे नक्कीच आहे. आणि म्हणून बऱ्याच लोकांनी शंका केली की आपल्याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही, देवाचं स्वरूप पाहण्याची गरज नाही, हे सगळे विषय मिळवत जावेत आणि हे सगळे विषय मिळाले म्हणजे माणूस सुखी होतो. कारण सुखाचा अनुभव तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे. सुख हे अनुभवतोच आपण बरोबर. पण एक लक्षात ठेवा, आता यातलं गमत लक्षात ठेवा, आपल्याला व्यवहारामध्ये विषयाच्या द्वारे जे सुख मिळतं, म्हणजे मी आता जे सांगितलं ते जे सुख मिळतं ते कायमच टिकाऊ राहत नाही. थोडा वेळ मिळतं आणि पुन्हा लगेच दुःखाची गाठभेट होते. थोडा वेळ मिळतं. जे आपल्याला सुख कायम मिळालं पाहिजे का थोडा वेळ मिळाला पाहिजे? कायम मिळायला पाहिजे अशी प्रत्येक जीवाची अपेक्षा आहे की मी कायम सुखी राहिलो पाहिजे. आणि कायम सुखी राहिलो पाहिजे म्हटल्यानंतर ज्या गोष्टीपासून थोडा वेळ सुख मिळतं अशा गोष्टीचा जर आपण त्याग केला आणि ज्या गोष्टीपासून कायम सुख मिळतं अशा गोष्टीचा जर स्वीकार केला तर आपल्याला कायम सुख देणारी वस्तू मिळाली पाहिजे. आणि कायम सुख देणारी वस्तू जगामध्ये एकच आहे. पाच नाही त्यावर मी अगोदर तुम्हाला पाच सांगितल्या सुख देण्याचे साधन इंद्रियाच्या द्वारे. हे पाच आहेत. आपल्याला सुख पाचाकडून मिळावं का एकाकडून मिळावं? पाचाकडून जर मिळालं तर जगण्याची व्यवस्था होते आणि ते निघून जातं. पाचाकडून मिळालेलं असतं ते निघून जातं आणि एकाकडून जे मिळालेलं असतं ते कायमच राहतं, स्थिर राहतं. त्याला स्थिर सुख म्हणावं, कायमचं सुख म्हणावं. आणि ते कायमचं सुख जे आहे ते जे पाच सुखाला कारण ठरतं, पाच सुख ज्याच्यामुळे आपल्याला होतात ते जे अधिष्ठान चैतन्य आहे त्याला आपण देव म्हणतो. ते एक आहे आणि तो मिळाला की हे पाचही सुख त्याच्या अंतर्गत मिळून जातात. एक मिळालं सर्व मिळालं, एक नाही मिळवता हजार मिळवलं काहीच नाही मिळवलं. एक परमात्मा आपल्या हृदयामध्ये जर येऊन बसला तर आपल्या सुखाला कमतरताच नाही आहे अशा प्रकारचा सिद्धांत शास्त्रात आहे आणि संतांचा अनुभव आहे. म्हणून साधू संतांनी साधना करताना सुद्धा देवाच्या बाबतीमध्ये सुद्धा एकत्व प्रतिपादन केलं आणि एका सुखाचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे जीवनाचं सार्थक झालं असं तुकोबारायांच्या अनेक अभंगामध्ये पाहायला मिळतं. एक धरिला चित्ते आम्ही एक माणूस भेटला तो म्हणायला लागला, महाराज सध्या वर्तमान काळामध्ये असे कोणतेच संत नाहीत की ते माणसाला सुखी करू शकतात. वारकरी माणूस, चांगला माणूस, त्यांनी सांगितलं माझ्या बायकोला अर्धांगवायू झालेला आहे, पडू नये. मी एका महाराजाकडे गेलो, त्या महाराजाला विचारलं अर्धांगवायू झालेला आहे, तुम्ही औषध पाणी देता? त्यांनी सांगितलं हो देतो. म्हणजे वय काय? म्हटले 70च्या पुढे. म्हटले याच्यावरचे प्रयोग औषधाचा चलत नाही. त्या महाराजांनी सांगितलं
मी त्या महाराजाला सोडून दिलं. म्हटले मी दुसऱ्या महाराजाकडे गेलो. दुसऱ्या महाराजाला विचारलं की तुम्ही संत असतात, सुखी जीवाला करतात, मला सुखी करा. म्हणजे सुखी करायचं म्हणजे काय करायचं? त्यांनी सांगितलं माझ्या बायकोला अर्धांगवायू झालेला आहे आणि मला तुम्ही सुखी करा. अर्थात तिचा अर्धांगवायू नीट झाला म्हणजे हे सुखी होणार आहे ना, असं त्यांनी ठरवलेलंच होतं. पण तिचा अर्धांगवायू नीट झाला पाहिजे, त्याकरता तुम्ही सुखी करा असं महाराजाला सांगितल्यावर महाराजाचं डोकंच काम करेना. म्हणजे आता हे बाईचं वय झालेलं आहे, 70च्या पुढे गेलेली आहे, हिचा अर्धांगवायू ठीक होत नाही. महाराजांनी सांगितलं आता कलियुगात असे संतच नाही, म्हणलं कसं होतंय. त्याने म्हटल्यानंतर तसं व्हायलाच पाहिजे, असं संत कलियुगात नाही. त्याने तेही सोडून दिलं. त्यांनी कीर्तन प्रवचनात एका महाराजाकडून ऐकलं की पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल त्याचं रूप पाहिल्यानंतर माणसाला सुख होतं. रूप पाहता सुख झाले. हे कीर्तनात त्याने ऐकलं. त्या महाराजाला विचारलं, म्हटलं देवाचं रूप पाहिल्यानंतर सुख होतं असं म्हटल्यानंतर त्याने ते आपल्या अर्धांगवायू बायको घेऊन पंढरीत गेला. पांडुरंगाला दाखिलं, म्हणजे त्या बाईला दाखिलं. पांडुरंगा दर्शन करून घरी आला. नीट झाली का? नाही झाली. बघ ती झालीच नाही. मग ते म्हणायला लागलं सुख होतच नाही. खरं सांगा बरं, होईन का नीट ती बाई? पांडुरंगाचं दर्शन झालं तरी सुख नीट नाही झाली, महात्म्याकडे गेली तरी नीट नाही झाली, म्हणजे शरीराने ती नीटच झाली नाही. आता माणूस शरीराने सुखी होत असतो का आतून सुखी होत असतो? मनुष्य सुखी ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो आतल्या मनाने सुखी बनतो का वरच्या शरीराने सुखी बनतो? मनाने सुखी व्हायला पाहिजे की नाही? म्हणजे मन सुखी होण्याचं साधन आहे आपल्याजवळ का शरीर सुखी होण्याचं साधन आहे? मन सुखी होण्याचं साधन आहे. अगदी लक्षात घ्या, मन सुखी होण्याचं साधन आहे. हो, शरीर सुखी होण्याचं साधन नाही बरं का. शरीर किती सुखात असू द्या, पण मन जर जागेवर नसलं तर माणूस सुखी आहे नाही. माणूस एकदम सकाळी उठला, स्नान केलं, फ्रेश होता, चहा घ्यायला लागला, आनंद वाटत होता, पेपर वाचित होता, एकदम फ्रेश होता. पण फ्रेश असणारा माणूस चहा बिस्किट खात असताना बातमी वाचत होता. वाचताना पेपरला बातमी आली, त्याचाच मुलगा कुठेतरी शहरमध्ये शिकत होता, ऑक्सिजनमध्ये जागीच मिळाला, ते पेपरला नाव आलं, वाचित होता, चहा पुढे होता, कॉफी पुढे होती, बिस्किट पुढे होते, हे सगळं चाललेलं होतं. मग आता तो खात राहील का चक्कर येऊन पडत? तो चक्कर येऊनच पडला आहे की नाही? म्हणजे कारण मुलगा स्वतःचा मेल्यामुळे त्याच्या मनाला दुःख झालं का शरीराला दुःख झालं? मनाला दुःख झालं. म्हणजे सुख दुःखाचं कारण मन आहे. मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो. म्हणून मन हे सुख दुःखाला कारण आहे. वरचं शरीराला मिळणारं सुख हे माणसाला सुख देत नाही, हे तेवढ्या पुरतं दिसायपुरतं राहतं. पण मनाने सुख मानलं तर त्या माणसाला कशातही सुख आहे. मनाने मानलं पाहिजे, याच्यात सुख आहे. आमचे वारकरी मंडळी पंढरीच्या रस्त्याला लागतात, धो वरून पाऊस पडत असतो, अशा प्रकारचे सगळे भिजलेले राहतात. गावातले बिल्डिंग मध्ये बंगल्यात बसलेले लोक पाहतात, अरे काय वारकरीचे तारा म्हणे, हसत येते काय दैन करून घेतली यांनी. काही लोक असं म्हणते दिंडी ठेवून दैन करून घेतली, असे परेशान असतात. हो, म्हणजे बाहेरचे लोक त्यांना दुःखी म्हणत असतात, पण त्या वारकऱ्याला जरी विचारलं तर ते म्हणतात नाही नाही, आम्ही भगवंताच्या मस्तीत आहोत, आम्हाला दुःखच होत नाही. आपला विषय काय चालला, बाहेरून जरी दुःख दिसत असलं तरी मन जिथे ज्यावेळेस स्थिर होत असतं आणि ते एकदा स्थिर झालं की ते मन सुखाधीन एकदा झालेलं झालं की पुन्हा दुःखाचा संबंध येत नाही. म्हणजे सुख दुःख मनाकरवी होतात. आणि म्हणून माणसाचं मन सुधारलेलं पाहिजे का शरीर सुधारलेलं पाहिजे? बऱ्याच लोकांचे शरीरच सुधारलेलं आहे, मन सुधारलेलं पाहिजे का शरीर? काही काही माणसं शरीराने चांगले सुधारलेले राहतात पण मनाने लय व्याख्या राहतात. लोक वर्णन करतात ते दिसायलाच बरं आहे म्हणजे लय व्याख्या आहे, म्हणजे मनाने फार व्याख्या असतात. पण माणसं मनाने चांगले पाहिजेत, शरीराने कशी का असतात, काळे असो, गोरे असो, लहान असो, मोठे असो, कसे असो, शरीर कसं असलं तरी काहीच बिघडत नाही. स्त्रियांचं शरीर असो की पुरुषाचं शरीर असो, लहान लेकराचं असो की म्हाताऱ्याचं असो, शरीर कोणाचंही असू द्या, फक्त त्याचं मन चांगलं पाहिजे. आणि त्याचं मन चांगलं असेल तर आपल्याला मन माहित आहे, मन चांगला तो
अमृत में गंगा आहे की नाही, घडलेलं उदाहरण आहे ते संतांच्या जीवनातलं. ज्याचं मन चांगलं असेल काठीतील गंगा असते म्हटले, आणि मन जर वाईट बेकार असेल तर गंगेत आंघोळ करताना गाठार असतो गाठा, मन बेकार असेल तर. म्हणून गंगा हे सगळं आपल्या मनाच्या करवी आहे. आता आपलं मन कुठे स्थिर करावं हे आपल्याला समजलं पाहिजे. नश्वर वस्तूशी मन स्थिर करू नये. जी वस्तू नाश पावते तिथे जर मन स्थिर केलं तर ती वस्तू एक दिवस नाश पावते आणि आपल्या पदरामध्ये दुःख प्राप्त होतं. नश्वर म्हणजे नाशक्या वस्तूमध्ये. आपण जर आपलं मन नाशक्या वस्तूमध्ये स्थिर केलं आणि ते मन तिथं चांगलं चिकटलं तर ती वस्तू एक दिवस काय होणार आहे, नाश पावणार आहे. ती वस्तू नाश पावली म्हणजे आपल्या मनाला मोठा धोका होणार आहे. मन बेचैन होऊन जाणार, म्हणजे आपण दुःखी होणार. अशी वस्तू आहे जगामध्ये, एक वस्तू अशी आहे की ती कशानेच नाश पावत नाही, तिची उत्पत्ती नाही, तिचा नाश नाही आहे. तिच्याबद्दल गीतेने शास्त्राने सर्वांनी आपल्याला सांगितलं की ती वस्तू अविनाशी आहे, तिला आपण परमात्मा म्हणतो. आणि म्हणून आपलं मन जर स्थिर करायचं ठरलं तर अविनाशी परमात्म्यावर स्थिर करा. पुन्हा मनाला कधीच धोका होणार नाहीये. जी क्रिया केल्यानंतर धोका होत नाही अशी क्रिया माणसाने केली पाहिजे, अवश्य केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या प्रपंचाकडे पाहत असताना, प्रपंचात राहत असताना प्रपंचाकडे मन लावलं नाही. प्रपंचाकडे काय लावलं नाही, मन नाही लावलं, शरीर लावलं. बरं, शरीराने ते प्रपंचात राहत होते पण मनाने मात्र श्री विठ्ठलाच्या भजनात होते. मनाने मात्र अखंड देवाच्या ध्यानामध्ये होते, अखंड ते ध्यान करीत होते. आपल्याला प्रमाण माहित आहे, पांडुरंग पांडुरंग जागृती स्वप्न पांडुरंग ध्यानी मनी पांडुरंगाचं भजन तुकोबारायचं चालू होतं. आणि मग तुकोबाराय संसारातल्या कोणत्याही गोष्टीविषयी उदास नव्हते. दुष्काळ पडला तरी त्यांना वाईट वाटत नव्हतं आणि चांगला योग आला तरी चांगलं वाटत नव्हतं. आपलं मन नाही देवाच्या ठिकाणी, त्यामुळे दुष्काळ पडला की व्याकार झालं आणि चांगला पाऊस पडला की आनंद झाला. खरं सांगा बरं, आपली मन आता जागेवर येत. बरेच लोक म्हणतात महाराज काही खरं नाही. आता तुम्ही बरेच त्याला कॅनलच्या भागातले येतो, आपलं गाव पुढे कॅनलच्या परिसरात आणलं, लोकांनी पाईपलाईन आणल्या, चांगल्या प्रकारची ऊस बागायतदार आपण झाला, आनंदाची गोष्ट आहे. पण असं थोडंसं कासरी पुढे का पाचोडच्या पलीकडं ते म्हणतात महाराज आता काही खरं नाही. 4-4, 10-10 बोंडा आलेले आहे, पांढरं शिपीत पावर झालेले आहे, एकदा आणलं वेचून की पुन्हा शिल्लक काहीच राहणार. मग 8 महिने आता कसं होईल, सगळे प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाले. आता 8 महिने कसं होईल, जनावराला चारा मिळेल का, प्यायला पाणी मिळेल का, अमुक झालं तमुक झालं. म्हणजे माणसाच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. संतांच्या मनात प्रश्न निर्माण होत नाही. संत काय करतात, देव ठेवीन तसं राहतात. आपल्या शरीराने राहावंच लागतं, देवाच्या कार्यात ते सामील होतात. सामील देवाने दुष्काळ पाडला ना, पण तुकाराम महाराज म्हणले बरं झालं देवा, दुष्काळ पाडला, स्वर्ग मिळलं, आटाआटी संपली, कुठला ताण राहणार नाही, आज ना उद्या होणारच होतं तसं. ही काही सोपी गोष्ट नाही. पण महाराज बोलायला लागले, बरे झाले देवा, हे सगळं बरं झालं, चांगलं झालं तरी बरं झालं, वाईट झालं तरी बरं झालं, अशी म्हणण्याची भूमिका फक्त संतांच्या जीवनात आहे. असे 10-20 माणसं पलीकडे चालले, गंगेच्या पलीकडे जायचं होतं. त्याच्यामध्ये एक महात्मा बसलेला होता, साधू बसलेला होता. कर्मधर्म संयोगाने असं जोराचं वादळ आलं. वादळ आल्यामुळे त्या पाण्याच्या लाटा मोठमोठ्या व्हायला लागल्या. पाण्याच्या लाटा मोठ्या व्हायला लागल्यामुळे पाणी नावेत यायला लागलं. लोक तर घाबरूनच गेले. आता काही खरं दिसत नाही, नाव बुडायच्या मागे. तो महात्मा बसलेला होता, त्याच्या हातात कमंडल होता. लाटेचं पाणी आतमध्ये यायचं, हे सुद्धा बाहेर गंगेमध्ये कमंडल बुडायचा आणि आतमध्ये पाणी टाकायचं. लोक म्हणले हे महाराज लोक बिनडोकच राहिले, असं बरेच लोक म्हणतात. गाठ भेट नसते म्हणजे, असे काही काही लोक म्हणतात बरं का आम्हाला, पण याला काही ताळमेळ नसतो म्हणजे, जमन तसं वागत. म्हणजे अशा पद्धतीने लोक येड्यात काढायला लागले. महाराज असं काय करतात, महाराज असं काय करतात. पण त्याचं काम सुरू झालं, बाहेरचं पाणी नावेत घ्यायचं, बाहेरचं पाणी नावेत घ्यायचं, असं सगळं सुरूच होतं. लोक घाबरून गेले, म्हटले आता काही खरं दिसत नाही. पण 2-5 मिनिटात वादळ शांत झालं.
लोक आतलं पाणी बाहेर फेकायला लागले, मग आत्मा पण आतलं पाणी बाहेर फेकायला लागला. जेव्हा वादळ होतं तेव्हा बाहेरचा हात घेत होता, आणि वादळ संपल्यानंतर आतलं बाहेर टाकायला लागला. लोकांनी विचार केला, आणि या महात्म्याला काही समजत नाही. काही लोकांनी विचारलं, हो म्हटले बाबा तुम्ही असं काय केलं? बाहेरचं पाणी आत येत होतं तेव्हा तुम्ही बाहेरचं पाणी आत का घेत होते? त्याने सांगितलं तुम्हाला समजत नाही. म्हणजे काय समजत नाही आम्हाला? हे बघा म्हटले, आपण सगळे नावेतून चाललेलो होतो. देवाची अशी इच्छा होती आपल्याला सगळ्याला बुडून मारावं, म्हणून मी देवाच्या कामाला सहकार्य करीत होतो. 10-5 मिनिटांनी ती वादळ शांत झालं, आणि मग देवानी ठरवलं की आपल्याला जगवायचंय, आणि म्हणून देवाच्या कामाला सहकार्य करीत होतो. आतलं पाणी बाहेर फेकीत होतो. देवाला वाटलं मारावं तर मग त्याला सहकार्य करावं. देवाला वाटलं दुष्काळ पडत ना, मग आपणही सहकार्य करावं. बरं झालं म्हणायचं. देवाला वाटलं समजा आता चांगला काम आला, लोक चांगले सुखी झाले पाहिजे, देवाने चांगला पाऊस पडला, देवाच्या कामात आपण सहकार्य करावं. आपल्याला पाण्याचं आंदोलन करता येईल. पैठणच्या धरणात पाणी सोडा, याच्याबद्दल आपल्याला आरडता येईल, ओरडता येईल. वरच्या लोकांना, भंडारदऱ्याच्या लोकांना, अकोल्याच्या लोकांना संप करून पाणी नाही द्यायचं म्हणून ओरडता येईल. म्हणजे दोघांनाही संप करता येईल. न देणाऱ्यालाही पाणी न देण्याकरताही आरडता येतं. पाणी मागणारही आरडत राहतात. पण पाऊस पडण्याकरता किती आरड म्हणजे काम देवाचं होईल? हे वरचं काम आपल्याच्याने होणार नाही. म्हणून भगवंताचं जी सेवा आहे, भगवंताचं जे कार्य आहे, ते भगवंताच्या कार्यात माणसाने सामील राहावं. देवाला वाटतंय ना आपल्याला असं द्यावा, मग तसंच राहावं. साधू संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे. ठेविले अनंते पैशेची राहावे आणि चित्ती असो द्यावे. हे प्रमाण सगळ्या लोकांच्या पाठीवर. ठेविले अनंते पैशेची राहावे, चित्ती असो द्यावे, समाधान. एका गावातला एक माणूस होता, अतिशय श्रीमंत होता. 25 एकर जमीन होती, पण व्यसनाच्या नादी लागला. दरवर्षी 2-5 विकायचा, आणि 10 वर्षात सगळा सुकडा सामला. जमीनही गेली, घरदार पांगलं, बायको सोडून गेली, वारायचा वेळ नाही राहिला. आणि तो एका महाराजाला भेटला. रामराम जय हरी झाला. महाराजांनी विचारलं कसं काय चाललं? त्याचंही प्रमाण पाठ होतं. ठेविले अनंते पैशेची राहावे, चित्ती असो द्यावे, समाधान. आता तो कारण महाराजांनी याच्याकरता गेलो हे पण आणि दारू करून बरबाद झाला ना, आता म्हणतो ठेविले आनंदी. नाही नाही, तो करता नाही. ते बरं ध्यानात ठेव. तुकोबारायचे प्रमाण आहे की कोणा करताय? भगवत भक्त आहे, दुष्काळ पडला, खायला नाहीये, देवाचं भजन करतोय. तुकोबाराय म्हणतात अरे भजन करीत राहा. ठेविले आनंदी पैशेचे राहावे. आम्ही तुमच्या गावात आलो, हे सगळे विद्यार्थी तुमच्या गावात आले. तुम्ही गावात खाऊ घालता तवाच का मध्येच मारा. इथे म्हणा ठेविले आनंदी. भजन करीत राहा, पारायण करावा, सेवा करीत राहा. लोकांनी जेव घातलं तर खुशाल मस्त जेवण करावा. जशी लोक आपल्याला सेवा देतील तशी सेवा स्वीकारावी. ठेविले आनंदी, त्याला म्हणतात ठेविले आनंदी. उगा आपलं काही करायचं, तमाशा करून टाकायचं आणि पुन्हा म्हणायचं ठेविले आनंदी. हे त्याच्याकरता प्रमाण नाही. हे सगळं ध्यानात ठेवीत जा. संतांचे वचन आहे, त्याच्यात आमच्या पदरचं काही नाही. हा म्हणजे काही काही लोक म्हणते महाराजाला हे काय करायचं होतं बोलून, पुन्हा बांधायला येते दुसऱ्या दिवशी. हे आम्ही आमच्या पदरचं नाही सांगत, हे तुकोबारायचं सांगतो, शास्त्राचं सांगतो, संतांचं सांगतो, आणि आपल्या जीवनाची सार्थकतेचं सांगतो. आपलं जीवन सार्थक झालं पाहिजे, आणि जीवन सार्थक होण्याकरता आपल्या जीवनामध्ये अविनाशी परमात्म्याची गाठभेट झाली पाहिजे. आपलं मन कुठं स्थिर करावं याच्यावर मी आपल्या पुढे बोलत होतो की सुख आपल्याला मिळतंय हे बरोबर आहे, व्यवहारामध्ये सुख मिळतंय, पण ते मिळणारं सुख कायमचं मिळालं पाहिजे. याच्याकरता मनुष्याने अविनाशी परमात्म्याच्या ठिकाणी आपलं मन स्थिर करावं. जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये एका वस्तूच्या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या ठिकाणी आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग जगद्गुरु श्री तुकोबारायला जगातलं काय सुंदर वाटलं? तुम्हाला मला काही सुंदर वाटलं? ज्याची जशी दृष्टी असेल, ज्याचा जसा चष्मा असेल, तसे तसे वस्तू तसे तसे लोक त्याला सुंदर दिसतात. ज्याची ज्याची जशी नजर असेल तसं तसं त्याला ती सुंदर वाटतात. तुम्ही व्यवहारामध्ये अनेक वेळा पाहता, अनेक मुलीला पास करण्याकरता अनेक नवरदेव येऊन जातात. 10 नवरदेवाने जरी नापास केले तरी एखादा राहिला पास करतो की नाही?
आपला विषय चालला. वस्तू एकच आहे पण सगळ्याच्या नजरा भिन्न भिन्न आहे आणि म्हणून ती वस्तू सगळ्याला सुंदर वाटते असं नाहीये. मग अखिल कोटी ब्रह्मांड नायक श्री विठ्ठल परमात्मा या जगामध्ये सुंदर आहे. आता सुंदर कशाला म्हणावं? सुंदर ती काय व्याख्या आहे? सुंदर त्याला म्हणावं जे पाहिल्यानंतर माणसाचं मन मोहून जातं, सदाचार होतं, एकरूप होतं, त्या वस्तूला सुंदर म्हणावं. सुंदर कशाला म्हणावं? ज्या वस्तूला माणूस पाहतो, ज्या वस्तूला ऐकतो, बरं का, ज्या ज्या वस्तूचा अनुभव घेतो आणि ती वस्तू त्याला गोड वाटली, आवडली की माणूस म्हणतो सुंदर आहे. नुसतं डोळ्याला सुंदर दिसतं त्यालाच माणूस सुंदर म्हणत नाही. लक्षात ठेवा. एखाद्याचा मंजूळ आवाज ऐकला, एखाद्या गायकाचा, कीर्तन झाल्यावर लोक काय म्हणतात, काय सुंदर आवाज आहे, सुंदर आवाज आहे. म्हणजे त्याच्या आवाजाला सुंदरता दिली. एखाद्याच्या मृदंगाची थाप आहे, अति सुंदर पडली, मनमोहक पडली, आनंद देणारी पडली, लोक म्हणतात काय हात सुंदर आहे, गोड हात आहे. म्हटले तो सुंदर वाजवतो म्हणजे वाजवणं सुंदर आहे, ऐकणं सुंदर आहे, पाहणं सुंदर आहे, नाकाने वाज घेणं सुंदर आहे. सगळ्या गोष्टीला आपण सुंदर शब्द लावू शकतो. सुंदर शब्द चांगला आहे, पण या सुंदर शब्दाचा अर्थ आणखी चांगला लक्षात घ्या. सु उपसर्ग आहे, द्रुद्रवती धातू आहे. द्रुद्रवती म्हणजे पाझरणे, सु म्हणजे चांगल्या प्रकारे. ज्या वस्तूला पाहिल्यानंतर किंवा ज्या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर माणसाचं मन पाझरतं, अशा ज्या वस्तू असतात तिला सुंदर म्हणावं. मन काय झालं पाहिजे? पाझरणं समजतो ना, त्याला मराठीत आपण पाहणा म्हणू. पाहणा, पाहणा आला पाहिजे. मन द्रवलं पाहिजे, असं पाझरलं पाहिजे, द्रवीभूत झालं पाहिजे. आणि जी वस्तू पाहिल्यानंतर माणसाचं मन द्रवीभूत होतं, माणसाचे हात पाय कान असे काम करीत नाही, बरं का, असं ते शांत होतं, त्याचं मनच असं तदाकार होतं, एकरूप होतं त्या वस्तूशी. म्हणजे ते पाझरतं, म्हणजे ते द्रवरूप होतं. आणि असं द्रवरूप झालं एकदा मन की त्या पुढच्या वस्तूला ते आकार देतं. ते मन काय करतं? पुढच्या वस्तूचा आकार धारण करतं. ज्यावेळेस मनुष्याचं मन पुढच्या वस्तूचा आकार धारण करतं त्यावेळेस खरं ते त्याला सुंदर वाटतं आणि खरं त्याच्याशी ते भुललं जातं. पहा तुम्ही आता किती तुम्हाला जी वस्तू सुंदर वाटेल त्या वस्तूच्या मानवाच्या मनाने आकार भरलेला असतो, त्याच वेळेस ती सुंदर वाटते. एखादा तरुण असेल, एखादी तरुणी असेल, तिने एखादा सुंदर पुरुष पाहिला, त्या पुरुषाच्या मनाने त्या बाईने त्या पुरुषाच्या मनाने आकार धरला आणि आकार धरल्यामुळे ते मन ते पुरुषाकार होतं आणि त्या मनाला कधी तो पुरुषच दिसतो. एखाद्या स्त्रीला पुरुष दिसतो, पुरुष असला तर स्त्री दिसेल, आई असली तर बालक दिसेल, गुरु असला तर शिष्य दिसेल, शिष्य असला तर गुरु दिसेल. ज्याला जे पाहिजे ते पहा, आपलं ते विषय नाही महत्वाचा, पण मन द्रवलं पाहिजे. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय पांडुरंगाच्या पुढे उभा राहिले. पांडुरंगाला महाराजांनी पाहिलं आणि पांडुरंग कार मन तुकोबारायचं झालं म्हणून तुकोबाराय सुंदर त्या देवाला म्हणतात आणि तुकोबारायचं मन श्री विठ्ठल रूप झालं. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. तुकोबाराय सुंदर झाले म्हणजे तुकोबाराय देव झाले. आणि अशा तुकोबाराय बद्दल प्रश्न करण्याची गरज नाही. वैकुंठाला गेले का, त्याने अमुकच केलं का, काही विचारू नका आणि शंका घेऊ नका.
कुणी जर म्हणलं आपल्याला ते म्हणा आम्हाला काही माहित नाही, तू जाणून तो काम जाणं, आम्हाला काही माहित नाही. जगद्गुरु तुकोबा आहे, देवरूप आहे. देव आणि भक्त तुझा नाही विचार. शरीर धर्माने विचारच करायचा नाही. जे लोक शरीराने विचार करत असतात, शरीर धर्माने विचार करीत असतात, ते भेदज्ञानी असतात. भेदज्ञानी अभेद पाहिजे, अभेदाचं चिंतन असंच आहे. म्हणून संत जे असतात ते देवरूप आहे. सगळे संत ज्ञानोबाराय असो, निवृत्ती ज्ञानदेव असो, मुक्ताबाई, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका, अशा प्रकारचे विसोबा चाटे, चोखा महाराज, ही सगळी मंडळी अशा पद्धतीने देवरूप झालेली आहे. आणि ही देवरूप मंडळी असल्यामुळे त्यांनी सुंदर देवाला पाहिल्यामुळे ते सुंदर झालेले आहेत. सुंदर त्यांचं जीवनच सुंदर आहे, म्हणजे गोड आहे, सुंदर. तुकोबारायला पांडुरंग परमात्मा सुंदर दिसला. आपण पंढरीला जातो, खरंच आपल्याला पांडुरंग सुंदर दिसतो का? प्रश्न आहे. आपण सगळी पंढरीला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, पण खरंच आपल्याला पांडुरंग सुंदर दिसतो का, असा मी प्रश्न केलेला आहे. ज्यांना ज्यांना सुंदर दिसत असेल त्यांना तो देव कळालेला असेल. ज्यांना ज्यांना नुसता वरून वरून देव दिसत असेल त्यांना तो देव कळालेला नसेल. बरेच लोक पंढरीला जातात, पण त्या देवाच्या दर्शनाने त्यांना परमानंद प्राप्त होताना दिसत नाही, कारण त्यांना ते देवाचं स्वरूप कळालं नाही. ते फक्त वरून वरून देवाला पाहतात. जे वरून वरून पाहतात ते वरून वरूनच पाहतात. जे खऱ्या स्वरूपाने पाहतात ते मात्र पांडुरंग रूप होतात. म्हणून देवाचं खरं स्वरूप कळालं पाहिजे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे, ते हे समचर साजिरी विटेवरी, पहा विमातिरी विठ्ठल रूप. पहा विमातिरी विठ्ठल रूप हे बरोबर आहे, पण त्याच्या अगोदरचे शब्द काय आहे? आनंद नित्य निरामय. म्हणून पंढरीच्या वाऱ्या करणारे भरपूर माणसं आहेत, पंढरपूरला जातात, पण आनंदाची त्यांची गाठ भेट नाही. खूप वाऱ्या झाल्या पण वसवसच कमी नाही, शांतीची त्याची गाठ भेट नाही. वसवस वसवस सगळी वसवसच करतात, म्हणून आनंद त्यांना भेटत नाही. एक महिला पंढरीला गेली, माऊलीच्या सोहळ्यात गेली, किंवा आपल्या दिंडीत गेली, आपल्या महाराजांच्या दिंडीत गेली, 15-20 दिवस दिंडीत चालले, पंढरीत गेली, चंद्रभागे स्नान झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं, तिला आनंद वाटला. दुसऱ्या दिवशी द्वादश सोडली, बाजार केला, सगळं काय करायचं ते केलं आणि गावाकडे आले. घरी आल्यानंतर नातू पळतच आला, 4 वर्षाचा नातू होता, पळतच आला आणि म्हातारीच्या पायाला अशी मिठी मारली नातवाने. म्हातारीने नातवाला उचलून घेतलं, पुन्हा पुन्हा मुख्य घ्यायला लागले, पुन्हा तिला आनंद झाला. मी तुम्हाला विचारतो, पांडुरंगाचं दर्शन झालं तेव्हा तिला आनंद झाला आणि नातवाला उचलून घेतलं तेव्हाही आनंद झाला. दोन्ही आनंदामध्ये कोणता आनंद तुम्हाला मोठा वाटतो? नातवाचा? चुकलं ना त्यांनी. असंच घडतं ना, पण घडतं असं बरोबर आहे. पण पांडुरंगाचा आनंद मोठा असताना तो आनंद तिथेच संपला, तिथेच संपला. गावाकडे आले की नातवाला उचलून घेतलं, पुन्हा पुन्हा मुख्य घ्यायला लागले. काय सांगू म्हणे बाई, 15-20 दिवस झाले, पिंट्यात माझ्या एकदा स्वप्नातच आला. पंढरपूरला पिंट्या स्वप्नात येतं काय, त्याचे मुख्य घेतले काय, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पुन्हा पुन्हा त्याचे मुख्य घेत होते, पुन्हा पुन्हा त्याचं दर्शन करीत होते, पुन्हा त्याला जवळ करीत होते. म्हणजे नातवाच्या भेटीतला आनंद जादा आहे का पांडुरंगाच्या भेटीतला आनंद जादा आहे? आता आपला आपला अनुभव आहे, काय त्याला काय करता, आपला आपला अनुभव आहे. तुम्ही शोधा. आपल्याला नातवाच्या भेटीत जर आनंद होत असेल तर समजावं नाशक्या वस्तूविषयी आनंद होतो. नातू नाश काय का कायम राहणार आहे? नातू नाचणार आहे, नातू अगोदर जाणार आहे का आपण अगोदर जाणार आहे? कोणी माहिती मला. पण पाहणारा अगोदर जर गेला तर नातू मागे राहणार आहे, नातू अगोदर जर गेला तर पाहणारा राहणार आहे. म्हणजे दोघांची ताटातूट होणार आहे. आणि आनंदामध्ये ताटातूट नसते. आनंदात जर ताटातूट असेल, आनंद जर आपल्याला सोडून जात असेल तर त्याला खरा आनंद म्हणावा का खोटा आनंद म्हणावा? खोटा म्हणा आनंदच, पण कसा? डुप्लिकेट, खोटा.
अगदी खोटा आनंद, तेवढ्यापुरता आनंद. आपल्याला परमानंद झाला पाहिजे. आणि परमानंद केव्हा होतो? पांडुरंगाच्या दर्शनाने होतो. झाले समाधान तुमचे देखिले चरण, आता उठाविषे मला येत नाही नारायणा. हे नारायणा, माझं मन आता तुझ्यापासून दुसरीकडे कुठं जायला तयार. काही आनंद असेल हे संतांचं जीवनच वेगळं आहे, आपलं जीवन वेगळं आहे, संतांचं जीवन वेगळं आहे. संत हे परमानंदात जातात का? कारण त्यांना देव अति सुंदर वाटतो. नुसता शरीराने सुंदर नाही बरं का, देवाचं स्वरूप सुंदर आहे. आपण अर्थ लक्षात ठेवा. अर्थ म्हणजे आनंद, देव म्हणजे आनंद. आपल्याला आनंद जर एकदा मिळाला तर तो अविनाशी आनंद आहे. अविनाश करी आपुली आईशे, लावी बघा कसे गोविंदाचे. असा अविनाशी आनंद मिळाला पाहिजे. त्याला म्हणतात सुंदर देवाचं दर्शन झालं. जगद्गुरु तुकोबाई पांडुरंगाच्या पुढे उभा राहतात आणि त्या देवाला डोळे भरून पाहतात. ज्ञानोबाराय देवाला पाहतात. पण पाहता 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 ज्ञानोबाराय म्हणतात तो पांडुरंग नाही, तर मीच परमानंद स्वरूप आहे. हेच माझं पांडुरंगाचं स्वरूप आहे. ज्ञानोबारायने वर्णन केलेलं आहे. पाहता पाहणे दो सगळ्या संतांनी देव पाहण्याचा एक सुंदर अनुवाद तुम्हाला आम्हाला करून दाखवला की आम्ही सुंदर देवाला पाहिला. देव खरंच सुंदर आहे. जगामध्ये देवच सुंदर आहे, बाकीचं सगळं नश्वर आहे. षडभाव वेदांत शास्त्राने सांगितले सगळ्या वस्तूला आहेत, पण देव मात्र कुठल्याही भावात येत नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी वरी ठेवून या. प्रथम चरणाच्या पहिल्या शब्दाचा, सुंदर या शब्दाचा मी काही विचार करण्याचा प्रयत्न केला. एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून त्या सुंदर परमात्म्याचं आपण भजन करूया. 10-15 मिनिटांमध्ये बोलण्याला पूर्ण विराम देतो. आणि बहुसंख्येने उपस्थिती आहे. उद्या परवा आणखी अतिशय सुंदरशे भक्ती ज्ञानाचा विचार करणारे विचारवंत आणि ज्यांच्या जीवनामध्ये मोठी तपश्चरी आहे असे तपस्वी महात्मे उद्यापासून येणार आहेत. आपण सर्वजण उपस्थित राहणारच आहात. सर्व गायक वादक विद्यार्थी टाळकरी
असं भरघोस पीक आलेलं आहे. बाकीचं दुष्काळ आहे, पण हे पीक लय मोठं आहे. भरघोस आहे की नाही, भरपूर मस्त सुंदर पीक आलेलं आहे. हे पिकाला पाहूनच आनंद माणसाला होतो. आणि अशा दृष्टीने आपण गावकरी मंडळी मोठ्या थाटामाटामध्ये हा सुंदरसा उत्सव आणि तुम्ही स्वीकारला आणि मोठ्या आनंदाने अन्नदान. मला रामेश्वर महाराजांनी सांगितलं, साऱ्या गावाला अन्नदान आहे म्हणे, सगळ्यांनी या जेवणाकरता. बाहेरगावचे पाहुणे मंडळी, भजनी मंडळी सर्वांनी भोजनाकरता. श्रीमद भागवत कथा संपल्यानंतर सर्वांना भोजन आहे. सर्व लोक काया वाचा मनाने सेवा करतात. भगवान आपल्याला